नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल आणि मजेतच राहा अशी आशा करते. पितृपक्ष चालू झालेला आहे आता आणि पितृपक्ष चालू झाल्याच माझ्या मिस्टरांचा म्हणजे आदित्यच्या पप्पांचा तर किरणचा जे आहे ते पितरांचं जेवण द्यायचं असतं. तर आज मी सकाळीच आदित्य जो असतो, आदित्यला ॲक्च्युली क्लासला जायचं आहे, पण तरीही म्हणजे तो आजच्या दिवशी जेव्हा पितरांची पूजा असते किंवा त्याच्या पप्पांना ज्या दिवशी त्यांचा नैवेद्य असतो तिथीनुसार त्यांना जेवू घालायचं असतं, त्यांची जी सेवा करायची असते त्या दिवशी आवर्जून आदित्य थांबतो वेळ काढून. तर आज आदित्यने स्वतः जाऊन त्याच्या पप्पांसाठी हार वगैरे आणला. त्याच्यानंतर पप्पांचा फोटो वगैरे छान क्लीन केला. त्यांची सगळी पूजा त्यांच्यासाठी जे म्हणजे पूजेचं स्थान वगैरे जे आहे ते व्यवस्थित मांडलं आणि अगदी मनापासून ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो, अगदी आवर्जून पूर्ण लक्ष केंद्रित करून. आणि ह्या दिवशी दरवर्षीच म्हणजे मला ह्या दिवशी जेव्हा तो असं पूजा वगैरे करत असतो ना, तर दरवर्षी मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की आज कदाचित त्याला त्याचे पप्पा सोबत हवे होते किंवा जवळ हवे होते. जर आता ते सोबत असते तर ते दोघंजण एकमेकांशी गप्पा मारत असते, टाईम स्पेंड केला असता. पण आजच्या दिवशी त्याला असं म्हणजे त्याच्या पप्पांच्या ज्या स्मृती आहेत किंवा फोटो जो आहे त्या फोटोसोबत त्याला टाईम स्पेंड करावा लागतो आणि त्याला त्याची फोटोची पूजा करूनच त्याला असं समाधान मानावं लागतं की नाही, त्याचे पप्पा म्हणजे जे काही आहेत वर्षातून एकदा का होईना पण त्यांची तो सेवा करत असतो. मीच तर मुलं करतात वर्षभरात कधी ना कधी विषय निघतो, तर ऑब्वियसली काही ना काही विषय निघतो तर मिस करतात किंवा काही ना काहीतरी बोलतच असतात. त्याबद्दल आपण हे नाही करू शकत आहे. पण मग ह्या दिवशी तो स्पेशली ना खूप छान नाही का, म्हणजे अगदी मोठा झाल्यासारखा असा वावरत असतो घरामध्ये. आवर्जून स्वतः सगळी फुलं आणायला जातो. त्यांच्यासाठी ज्या ज्या वस्तू असतात आणायच्या त्या सगळ्या आणतो. धूप, नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी तो आवर्जून मनापासून करतो. मला माहिती आहे की आपल्या आयुष्यातून गेलेल्या ज्या व्यक्ती असतात, जगातून गेलेल्या व्यक्ती असतात, त्या परत तर कधी येऊ नाही शकत. पण बरं वाटतं ना की जेव्हा वर्षातून एकदा का होईना आपण जेव्हा त्यांना असं म्हणजे पितृपक्ष ह्या निमित्ताने का होईना ते आपल्यामध्ये होते. काही काळ का असेना त्यांच्या ज्या आठवणी असतात त्या रिमाइंड होतात. म्हणजे दरवर्षीच आम्हाला जेव्हा पितृपक्षाचा नैवेद्य आम्ही देत असतो आदित्यच्या पप्पांना, तेव्हा आम्हाला सगळ्या आठवणी आठवत असतात किंवा तो दिवस आमचा पूर्ण असा असतो ना की त्यांच्याबद्दल बोलण्यात किंवा त्यांच्या काही आठवणी असतात त्या सांगण्यात तर जातोच. असं तर वर्षभरात काही ना काहीतरी विषय निघतच असतो. वर्षभरात काही ना काहीतरी आम्ही बोलतच असतो किंवा जे एखादा नातेवाईक भेटला मग त्याच्याबद्दल विषय होतो. पण मग ही जी मुलांची जी मॅच्युरिटी असते ना, ही खरंच मला खूप ही करावीशी वाटते की आदित्य ह्या सगळ्या गोष्टी, ह्या रीतिरिवाज, ह्या परंपरा खूप व्यवस्थित पार पाडतो. अगदी मनापासून सगळ्या गोष्टी करतो आणि शिवाय ना जेव्हाही तो त्याच्या पप्पांच्या समोर जेव्हा असं नैवेद्याचं ताट ठेवतो ना, तर तेव्हा ऑलवेज एक प्रेयर करत असतो की पप्पा पोट भरून जेवा आणि तुम्ही जिथे कुठेही आहात तर तुमचा जो आशीर्वाद आहे ना तो ऑलवेज तुम्ही आमच्यासोबत राहा. तुमचा आशीर्वाद आहे तो ऑलवेज आमच्यासोबत ठेवा, अशी तो प्रार्थना करत असतो की तुम्ही आमच्यासोबतच आहात असं मी फील करून आणि तुम्हाला हे करतो. असं मुलं बोलून जरी दाखवत नसले ना, कधी कधी काय होतं की मला वाईट नको वाटायला म्हणून ते जास्त सांगत नाही कुठल्या गोष्टी की मम्मीलाही वाईट वाटायला नको किंवा काय. पण तरीही त्यांच्या मनात कुठे ना कुठे ही भावना कायम असते की एक खाली पण जे म्हणतो ना आपण ते कायम असतं. आणि आधी अरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना एक अशी त्यांची एक बाजू निर्माण झालेली ना की ती खूप जास्त ना रिस्पॉन्सिबल झालेले आहेत ह्या बाबतीत की आपल्या मम्मीला वाईट नको वाटायला म्हणून ते कुठलाही विषय जास्त हे करून घेत नाही किंवा दाखवत नाही असं की म्हणजे सॅड आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे असं शेअर करतात सगळ्या गोष्टी माझ्यासोबत. पण असं म्हणजे खूप मोठे झाल्यासारखे होतात मुलं. मला बाकीच्या मुलांचं तर मला माहिती नाही आहे, पण जे सिंगल मदर असतात ना, मे बी त्यांची जी मुलं असतात ना ते म्हणजे ह्या गोष्टी सगळ्याच मुलांना म्हणजे लागू होतात की ते जे मुलं असतात ना ते खूप वेगळी असतात, खूप जबाबदारीने वागणारी असतात, काळजीपूर्वक वागणारी असतात. आदित्यच्या पप्पांना जाऊन जवळपास आता 5 वर्ष होत आली, तर त्यांना जो आहे तो माउथ कॅन्सर झाला होता आणि आम्हाला खूप सर्वाईव्ह करावा लागला त्या काळामध्ये. जवळपास 1 वर्षभर ते आजारी होते आणि आदी आर्या आणि आम्ही एकत्र राहू शकत नव्हतो कारण की आदी आर्या खूप छोटे होते तेव्हा. आर्या फक्त हार्डली 2रीला होती आणि आदित्य 6वीत गेलेला होता आणि आर्या ही नेमकी 2रीत गेलेली होती. त्याच्यामुळे ते खूप छोटे होते. काही दिवस ते त्यांच्या पप्पांसोबत राहिले, पण नंतर जेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की म्हणजे जर लहान मुलं असतील तर माउथ कॅन्सरचं पेशंट आहे तर तुम्ही त्यांना जेवढं लांब ठेवता येईल तेवढं लांब ठेवा.
तर काही दिवसांसाठी मला गावी जाऊन राहावं लागलं होतं माझ्या मिस्टरांसोबत, कारण की तेव्हा त्यांना म्हणजे शहरात ठेवणं किंवा घरात ठेवणं पॉसिबलच नव्हतं, त्यांची कंडिशन तशी नव्हती. त्याच्यामुळे आम्ही गावी जाऊन राहिलो होतो, मी आणि आदित्यचे पप्पा. त्याच्यामुळे आदी आर्याला जे आहे ना ते असं खूप लहानपणी त्यांना एकदम असं जबाबदार व्हावं लागलं, किंवा त्यावेळेला पण त्यांना असं वाटत असेल की मम्मी जवळ पाहिजे होती, पप्पाही समोर पाहिजे होते, पण तरीही ते तसं दाखवत नव्हते. अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे करत होते सगळ्या गोष्टी. आणि आदित्यचं जे वागणं होतं ना ते खूप चेंज झालं होतं त्या वर्षभरात. म्हणजे मुलांना खूप फेस करावं लागतं, हे मी एवढ्यासाठी सांगते की ही गोष्ट मला सांगावीशी वाटते की आदित्य तेव्हा 6th स्टँडर्डमध्ये गेलेला होता आणि त्यांच्या टीचर्सला माहितीच नव्हतं की आदित्यच्या पप्पांना कॅन्सर आहे म्हणून. तर ते पूर्ण वर्षभर तो खूप शांत असायचा. मी बी तो खूप विचार करत असेल की म्हणजे पप्पा आजारी झालेले आहेत, किंवा आता त्यांना ते बरे होणार नाही आहेत, किंवा डॉक्टरांनी आता नाही सांगितले, त्यांची म्हणजे स्टेज खूप पुढची आहे असं. तर तो शाळेमध्ये ना खूप शांत असायचा वर्षभर, आणि टीचर्सला कळत नव्हतं तेव्हा की म्हणजे एवढा बडबड करणारा मुलगा, एवढा म्हणजे एकदम सगळ्या गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असणारा मुलगा, तर तो एवढा शांत कसा काय राहू शकतो, नाही का. पण जेव्हा त्याच्या पप्पांची डेथ झाली आणि जेव्हा स्कूलमध्ये माहिती झालं की त्याचे पप्पा एक्सपायर झाले तसं, तर तेव्हा सगळ्या टीचर्सला कळालं की म्हणजे त्याचे जे क्लास टीचर होत्या त्यांना कळालं की आदित्यचं शांत राहणं का होतं ते, की मुलं कधी ना काही गोष्टींना व्यक्त नाही करू शकत. आणि सिंगल मदर जे असतात त्यांच्या मुलांची ही गोष्ट नक्कीच असते की ते कधी ना त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी असतात ना ते नाही सांगत. मे बी म्हणजे समोरच्याला त्रास नको व्हायला म्हणून नाही सांगत, किंवा आपल्या मम्मीला काही त्रास नको व्हायला म्हणून नाही सांगत. पण मला असं वाटतं ना की त्यांच्या ज्या त्या भावना आहेत ना त्या आपण ज्या सिंगल मदर आहोत ना त्यांनी न बोलताच समजून घ्यायला पाहिजे, की जर ते काही बोलत नाही आहेत तर आपण त्यांच्याशी तेवढा संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना काय हवं नको ते सांगितलं पाहिजे. मला माहिती आहे की हे सगळं हार्ड आहे, खूप हार्ड आहे, कठीण होतं की एक वडील आणि आई दोघंही भूमिका एका बाईसाठी पार पाडण्यासाठी मी समजू शकते की खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे हे सगळं. म्हणजे त्यांची प्रत्येक फिलिंग समजून घेणं तर अजूनच हे होतं. एक असतं की घरात जेव्हा मुलगी असते ना तर मुलीची फिलिंग्ज एक आई समजू शकते, पण जेव्हा एक मुलगा असतो ना, आदित्यच्या बाबतीत नेहमी असं होतं की मला नेहमी असं वाटतं की मी आई आहे, तर त्याला काय हवं नको ना तर हे त्याच्या पप्पांना जास्त लवकर समजलं असतं, किंवा म्हणजे एक पुरुष म्हणून त्यांनी पटकन त्याला, तो टीनेजर आहे तर त्याला काय हवं नको, काय त्याला वाटतं, त्याच्या फिलिंग्ज ह्या सगळ्या ते जास्त चांगले समजू शकले असते. पण तरीही मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. मी त्याला ऑलवेज सांगते की तुला जे काही शेअर करायचं असेल ते माझ्यासोबत शेअर कर, मनमोकळेपणाने बोल. ही जी गोष्ट मुलांसोबत बोलणं आहे ना हे खूप महत्त्वाचं असतं, आणि ते केलंच गेलं पाहिजे. की बाळा तुला काय सांगावं असं वाटतं आहे का, तुझ्या काय फिलिंग्ज आहेत त्या मला शेअर कर. म्हणजे मम्मी असं म्हणू नको, की एक पॅरेंट्स म्हणून किंवा एक फ्रेंड म्हणून तुला जे काही वाटतं ते सांगत चल. म्हणजे त्यामुळे मुलांना ना थोडंसं असं वाटतं ना की ना म्हणजे एक म्हणतो ना ते दुरावत नाही आपल्यापासून, आपल्या एकदम क्लोज राहतात, आपल्याला सगळं सांगू शकतात. आणि माझा आदित्य इतका शहाणं बाळ आहे ना. आज नेमकी आर्या नव्हती, आर्या विकी मामाकडे म्हणजे माझ्या भावाकडे गेलेली होती आणि नेमकी पूजा होती तर ती येऊ पण नाही शकली. नाहीतर दरवर्षी ती पण खूप छान मनापासून खूप मस्त पूजा करतात दोघंही. म्हणजे त्यांचे पप्पा जरीही आत्ता इथे नाही आहेत पण तरीही त्यांचं ते अस्तित्व जे आहे ना ते जाणून घेतात आणि त्या अस्तित्वाला न्याय देतात की ते होते आपल्यामध्ये. तर आजही ते प्रेझेंटमध्ये जेव्हा तो पूजा वगैरे करतो ना अगदी मनापासून की ते समोर असते ना तर तेवढ्या प्रेमाने त्यांनी जे केलं असतं ना त्यांच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी तो करतो. अगदी आवर्जून मनापासून सगळं नैवेद्य देण्यापासून, त्यांना प्रत्येक गोष्टीचा नैवेद्य अगदी मनापासून देण्यापासून, प्रार्थना करण्यापासून, तर लिटरली त्यांना असं म्हणजे प्रार्थना करतो आणि सांगतो की पप्पा प्लीज तुम्ही जिथे आहात तिथे जे काही आम्ही तुम्हाला दिलं आहे ना ते पोट भरून जेवण करा. तुमचे जे आशीर्वाद आहेत, जे प्रेम आहे ते सदैव आमच्यासोबत असंच राहू द्या. तुम्ही आमच्यामध्ये असेच प्रेझेंट राहा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा तो बोलत असतो ना तर मला खूप त्याचं प्राऊड फील होतं की तो काही का असेना म्हणजे एवढ्या कमी वयापासून तो आत्तापर्यंत जे त्यांनी स्वतःला बनवलं आहे किंवा स्वतःला तो घडवतो आहे, तेवढी मॅच्युरिटी तो त्याच्यामध्ये आणतो आहे, हे सगळं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि आता सगळ्या जवळपास 5 वर्षापासून तो ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे ना तर आता मला त्याला कुठलीही गोष्ट सांगावीशी म्हणजे गरज पडत नाही. आता तो सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित पार पाडतो आणि केलंही पाहिजे. कारण की मी त्यांना नेहमी सांगते की जेवढेही आपले पित्र असतात जे ह्या म्हणजे स्वर्गात किंवा जे काही म्हणतो आपण ह्या पंचतत्वांमध्ये विलीन झालेले आहेत त्यांचा कुठेतरी प्रेझेन्स आपल्या आजूबाजूला असतो आणि तो प्रेझेन्स जो आहे ना तो त्यांनाही चांगला वाटावा किंवा त्यांना आपण आठवावं
कारण की कुठे ना कुठे त्यांचा आपल्या आयुष्यात खूप मोठा भाग असतो, जरी ते आपल्या आयुष्यात नसतात पण तरीही त्यांनी केलेले फायनान्शियल याच्यामुळे असेल किंवा त्यांनी आपल्यासाठी केलेल्या एफर्ट्समुळे असेल, तर आज आपण जे लाईफ जगतोय ना ते त्यांच्यामुळे जगतोय. ही जी एक गोष्ट आहे ना ती कायम लक्षात ठेवून तुम्ही ऑलवेज त्यांची ऋणी राहा, त्यांचे नाव घ्या आणि म्हणजे तो व्यवस्थित सगळ्या जे पित्रांचे असतात आमचे ते सगळ्यांची नावं वगैरे घेतो, व्यवस्थित सगळं बोलतो आणि बस प्राऊड फील होतं. वाईटही वाटतं की हे सगळे लोकं म्हणजे त्याचे पप्पा अशा पद्धतीने आमच्यासोबत आहेत की म्हणजे इनविजिबल आहेत, दिसत नाही आहे, पण तरीही त्यांचा जो प्रेझेन्स आहे तर तो स्वतः मुलं म्हणजे हे करतात की आहेत ते कुठे ना कुठे आपल्यासोबत आहेत, आपल्यासोबत प्रेझेंट आहेत, असा विचार करून जे सगळं करतात ना, तर हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. ॲक्च्युली हा जो दिवस असतो ना, हा माझ्यासाठी थोडंसं मन भरून येणारा असतो, कारण की तो जेव्हा पूजा करत असतो ना, तेव्हा मला कायम असं वाटत असतं की काश की त्याचे पप्पा इथे समोर असते त्या जास्त बेटर झालं असतं, त्यांना अजून चांगलं वाटलं असतं. पण ठीक आहे, ज्या गोष्टी नाही आहेत त्यांच्यासाठी आपण काही करू तर नाही शकत आहे. बस मीही हीच प्रार्थना करते देवाला की हे पित्रांनो, जे तुम्ही जिथे कुठे असाल ना किरण, तर प्लीज आदी आर्यावर तुमचा आशीर्वाद नेहमी असाच ठेवा, नेहमी त्यांच्यावर असं तुमचं प्रेम असू द्या. तुमच्या आशीर्वादाने आदी आर्याला खूप चांगलं लाईफ मिळू द्या. आणि तुम्ही जेवढेही लोक आहात, जेवढे माझ्या चॅनलला लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करतायत, मला माझ्या ऑडियन्सकडनं खूप प्रेम मिळते, खूप जास्त. मी चॅनल स्टार्ट केल्यापासून तर आत्तापर्यंत मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. असाच तुमचा जो रिस्पॉन्स आहे तो देत चला, असाच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला आणि असेच आमचे सगळे व्हिडिओज बघत चला. थँक्यू सो मच.